घरोघर मातीच्या चुलीत, कुणाच्या घरी काय कुणी सोनं खात नाही, प्रत्येक जण अन्नच खाते. आणि कुणाला किती खर्च लागते ते तुम्ही सध्या मला काउंट करून कमेंटमध्ये सांगा, तेव्हा मग माझा संघर्ष, माझं दुःख आणि मी कसं करते. आता बाकीचे नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतात. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तुम्हाला एक खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. तो विषय म्हणजे बिझनेसचा विषय आहे. तर मी लवकरच एक नवीन बिझनेस स्टार्ट करत आहे. कसं आहे, नोकरी मी 1000 ठिकाणी केली, पुणे, मुंबई, बऱ्याच ठिकाणी. पण आपल्यावर वेळ वाईट होती, त्यामुळं लोकांनी आपला गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांनी त्रास दिला. काही लोकांनी जाणून बुजून नोकरीहून काढलं. काही लोकांनी माझे पैसे बुडवले. काही लोकांनी शिवीगाळ केली. असे अनेक कुठाने कामावर झाले आणि त्यात माझं नाव खराब त्यांनीच केलं की ती कुठंच कामावर टिकत नाही. त्यापेक्षा आज 4 महिने झालं कुठंच नोकरीला जात नाहीये, मी घरीच आहे. सोशल मीडियावरती लक्ष दिले मी, त्यात मला लोक घाण 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 खालच्या थराच्या कमेंट करायला लागलेत. माझ्या लेकरांसाठी, माझ्या पोटासाठी आणि उदरनिर्वाहासाठी जे 2 पैसे मला तिथून मिळतात म्हणून माझं लक्ष आहे. बाहेर गेल्यानंतर एकट्या बाईला काय लोक त्रास देतात हे मी शिकून आले, अनुभव घेऊन आले, त्यामुळेच बोलतात. आणि एकट्या बाईला लोक बरोबर नावं ठेवतात. आता माझे मिस्टर माझ्यासोबत नाही, आमचं डिवोर्स होणारे, भांडणं तडणं झालेत. चुकीचं कोण आहे ते मला माहिती. तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. स्पष्टीकरण देऊन भी काही उपयोग होणार नाही. तर असं कसं आहे, झाडाची फुलं झाडाखाली गळणार आहेत. बोललाव तुमच्याच तोंडाची वाफ घालवणार आहोत. मला काही 0% सध्या फरक पडणार नाही आणि पडू देणार नाही. तर चांगल्या लोकांसाठी हा माझा एक संदेश आहे, पोहोचवायचा आहे तुमच्यापर्यंत. तुम्हाला जर आवडलं तर तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा, पण वाईट काही बोलू नका. आणि फक्त जे माझे म्हणजे सपोर्टर आहेत, जे मला लाईक फॉलो करतायत, सपोर्ट करतायत, आवडीनं व्हिडिओ बघतायत, त्यांच्यासाठी मी बोलते आणि त्यांना सांगते. जे लोक वाईट आहेत, जे मला मागं वाढण्याचा प्रयत्न करायलेत, घाण अश्लील कमेंट करायलेत, मला त्यांना बोलायचंही नाही आणि त्यांना सांगायचंही नाही. त्याच्यामुळे तुम्ही मला माहिती परत निगेटिव्ह कमेंट येणार आहेत, ह्यासाठी मी तुम्हाला आधीच बोलत आहे. तर तो विषय माझा असा आहे, मी छोटासा बिझनेस करायला लागले. बिझनेस म्हणजे आता जे उन्हाळी काम सुरू होते खेडेगावामध्ये, कुरडया, पापड्या, सांडगे, हे सगळ्या गोष्टी होत्यात. आणि शहरामध्ये नोकरदार बायका असतील किंवा म्हणजे नाही का, ज्या महिला स्वतः म्हणजे मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेरगावी जॉबला गेलात आणि त्यांना टाईमच भेटत नाही, अशा अनेक जॉब करणारे व्यक्ती आहेत. त्यांच्यासाठी माझ्याकडं सांडगे, नंतर तांदळाच्या पापड्या, कुरडया आणि चिप्स असे 4 आयटम मी उपलब्ध करणार आहे. ती पण घरगुती, चांगल्या फ्रेश डाळीचे. आणि करताना मी ब्लॉगिंग सध्या बनवणार आहे, कारण तुमच्या पण लक्षात येईल की कसे करतायत. नॅचरल, स्वच्छ, सगळं निर्मळ असणार आहे. आणि म्हणजे आणि चवदार सध्या तितकंच बरं का. आम्ही कसं करतोय, काय करतोय, आणि आमच्याकडली वस्तू एकदम पौष्टिक असते खायला. कुठलीच गोष्ट अशी तशी नसते. आम्ही सध्या इकडं बघा माळवं लावलेलं आहे आमचं, तुम्हाला दाखवतेच मी व्हिडिओमध्ये. तर कॅमेरा फिरवा की इकडं तुम्ही. तर बघा इकडं थोडं माळवं लावलंय, लांबून दिसतंय का? दिसत असेल नसेल इकडं का. तर तिने एवढं छोटं माळवं लावले आमच्या आईनं. तर आम्ही तेवढेच ह्याचं म्हणजे मिरच्या घेतो, तेलामध्ये टाकतो, पात घेतो, कांदा घेतो, म्हणजे हे पौष्टिक आहार झाला. आणि तसंच घरगुती डाळी आणायच्या आणि घरी सांडगा बनवायचा. आता मला माहिती आहे ना घरातलं कसं होतं आहे. आणि आमची आई, मी म्हणत नाही मी सुगरण आहे किंवा मला येते, माझी आई एवढी सुगरण आहे. आई इकडे आहे का? इकडे. तर माझी आई आहे बघा, हे आई तो उभा राहा, ही माझी आई आहे. तर माझ्या आईला घेऊन मी एक छोटासा बिझनेस करत आहे. तर माझी आई स्वयंपाकामध्ये आणि कुठल्याही कामात एकदम सुगरण आहे. माझ्या आईच्या हातच्या पापड्या, कुरवड्या, चिप्स आणि सांडगा तुम्ही एकदा खाल तर खातच राहाल. आणि प्रत्येक वर्षी माझ्याकडे ऑर्डर मागता तुम्ही. मी कधी बिझनेस केला नव्हता, मला नॉलेज नव्हतं, पण शेवटी परिस्थितीनं मला घडवायचा प्रयत्न केला आणि मी घडणार आहे. आणि मी प्रयत्नशील सध्या आहे आणि करणार आहे. येत्या 8 दिवसामध्ये माझ्याकडं सांडगा रेडी असणार आहे. माझा काय ब्रँड असेल, काय नाव असेल, आणि माझं जे कॉन्टॅक्ट आहे, माझा नंबर फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल. ज्याला कुणाला ऑर्डर करायची असेल त्यानं मला नंबरवर कॉल करा आणि ऑर्डर
द्या आणि ऑर्डर झाल्यानंतर तुम्हाला एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये जे कोणी लांब राहत आहेत त्यांना मिळून जाईल कुरिअरनं वगैरे. तर कुरिअरच करणार आहे मी, कारण सगळे लोक लांबडले असणार आहेत. तर चांगल्या लोकांना एक विनंती आहे की तुम्ही लोक मला सपोर्ट करा आणि तुमचं काय मत आहे. मी जे हे ठरवलं आहे हा छोटासा बिझनेस जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत करणार आहे. त्याच्यानंतर सांगतच राहील की काय करायचं आहे अजून. जे बी काही मला बिझनेसमध्ये जमल, नफा होईन कधी तोटा होईन, पण बिझनेस करणार. कारण जॉबमध्ये मी एकही रुपया कमवला नाही. मला माहिती आहे, मला लोकांनी लई त्रास दिला आहे, लई सहन केलं आहे मी. आता होत नाही, मला कोणाचं काम करायचं नाही ना, मी मंजुरी बी करणार नाही आणि काहीच नाही मला करायचं. माझ्या लेकरांसाठी, माझ्या घरच्या, माझ्या आईवडिलांना आधार देण्यासाठी मला हा बिझनेस छोटासा उभा करायचा आहे. आणि ज्या दिवशी माझा हा बिझनेस संपल त्या दिवशी दुसरं जरी काय करायचं असेल तरी मला सांगणार. हां, आणखीन एक गोष्ट, मेन्सवेअर कपडे, ड्रेस जेंट्ससाठी माझ्याकडे ते सध्या उपलब्ध राहणार आहेत. मी तुम्हाला दाखवलंच, माझं स्टॉक आल्यानंतर तुम्हाला आवडतील असेच कपडे आणणार आहे मी, तर ते सुद्धा तुम्हाला भेटून जातील. तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं की मी काहीतरी नवीन करायला. हे बघा, खूप संघर्ष केला आहे मी, खूप स्ट्रगल केलं आहे. आणि आता सध्या बिझनेस करणं ही सध्या रिक्सी गोष्ट असते. ती सध्या मी एकदम मोठ्या मनाने करायले, त्याच्यात पण कष्ट लागणार आहे. तर मला सपोर्ट करावा. हे बघा, वाईट बोलून एखाद्या बाईला तुम्हाला काही भेटणार नाही. एखादी बाई करायली, एखादा जेंट्स घरामध्ये पूर्ण फॅमिली चालवत असताना त्याला आजच्या काळामध्ये 30,000 रुपये महिना पुरत नाही. मुलांचे शिक्षण, खानपान, दवाखाना, लता, कपडा सगळं म्हणलं तर ते 30,000च्या घरात जात आहे आणि कमवणं तर लांब राहिलं. मग एकटी बाई कशी करत असेल ह्याचा विचार करा फक्त. कारण सगळे घरोघर मातीच्या चुलीत, कुणाच्या घरी काय कुणी सोनं खात नाही, प्रत्येकजण अन्नच खाते. आणि कुणाला किती खर्च लागते ते तुम्ही सध्या मला काउंट करून कमेंटमध्ये सांगा. तेव्हा मग माझा संघर्ष, माझं दुःख आणि मी कसं करते. आता बाकीचे लोक म्हणतात पोस्ट टाकते, लेकरं सांभाळ, हे कर ते कर. अरे बाबा, तुम्ही माझे लेकरं काय सांभाळतात का? माझी मीच करते ना, काय असेल ते. तर असं मला काय ह्या विषयात आता जास्त बोलायचं नाही. फक्त मला चांगल्या लोकांनी सपोर्ट करावं ही विनंती तुमच्याकडं. आणि मी बिझनेस स्टार्ट केला, ज्या बी दिवशी माझं रेडी होऊन त्याच्या आदल्या दिवशी मी व्हिडिओ टाकते. आणि सुरू झाल्यापासून तर माझा रोज एक व्हिडिओ असेल, तुम्हाला माझा काय ब्रँड असेल, क्वालिटी असेल, ती सध्या तुम्हाला दाखवली जाईल. तर माझा हा प्लॅन तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लवकरात लवकर माझ्या फेसबुक पेजला, यूट्यूब, इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद.